राज्यामध्ये महायुती सरकार 45 पार जाणार असं विधान केलं जात असताना मात्र महाराष्ट्रामध्ये महायुती सरकारला तितक्या यशापर्यंत पोहोचता आलेलं नाही आहे। यातूनच सध्या फोडाफोडीचं राजकारण कुठेतरी भोवलं आहे असं या ठिकाणी आपल्याला वाटतं। आपल्यासोबत हे बोलण्यासाठी शिरूरचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे आहेत। दादा, ज्या पद्धतीने पाहिलं की फडणवीसांनी खरं तर जबाबदारी स्वीकारली आहे, पराभवाची जबाबदारी स्वीकारली आणि कुठेतरी उपमुख्यमंत्र्यांचा राजीनामा देऊन विधानसभेसाठी लक्ष केंद्रित करण्यात म्हणजे मंत्रिमंडळातून बाहेर पडण्याचं त्यांनी विधान केलेलं आहे। कसं पाहता याच्याकडे? नाही, कार्यकर्ता म्हणून नक्कीच देवेंद्रजींच्या या भावनेचा मी आदर करतो। कारण जेव्हा महायुतीचं सरकार स्थापन झालं तेव्हा दोन पक्ष मी फोडले असं विधानही त्यांनीच केलं होतं आणि अपेक्षित यश मिळालं नाही हे पाहून आता या अपयशाची जबाबदारी स्वीकारून त्यांनी राजीनामा देण्याचे जे वक्तव्य केलं एक कार्यकर्ता म्हणून नक्कीच आदर आहे। परंतु हा देवेंद्रजींचा व्यक्तिगत प्रश्न आहे, भारतीय जनता पक्षाचा हा अंतर्गत प्रश्न आहे, त्यामुळे त्यावर मी भाष्य करणं उचित ठरणार नाही। खरं तर देवेंद्र फडणवीसांना प्रदेशाध्यक्ष होऊन विधानसभेची जबाबदारी अंगावर घ्यायची आहे असं कुठेतरी पुढील काळात दिसतंय का? ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। मला याची खरोखर मी जे म्हणालो की इतरांच्या गोष्टीत हे नाक खुपसणं योग्य राहणार नाही। जे पब्लिक डोमेनमधले जे महत्त्वाचे विषय आहेत या पब्लिक डोमेनच्या विषयांवर लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे आणि देवेंद्रजींसारख्या एका अनुभवी आणि चाणक्य नेत्याकडून खरं तर ही अपेक्षा महाराष्ट्रात दुष्काळाच्या उंबरठ्यावर असताना या दुष्काळापासून रिलीफ मिळण्यासाठी या दुष्काळासंदर्भातल्या उपाययोजना करण्यासाठी सरकारनं आता ॲक्शन मोडमध्ये येणं गरजेचं असताना देवेंद्रजींनी अशी भूमिका घेतली, पण तो पुन्हा भारतीय जनता पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे। खरं तर राज्यामध्ये महाविकास आघाडीला जास्त जागा मिळाल्यात लोकसभेसाठी, विधानसभेसाठी कशी तयारी असणार आहे? नक्कीच देवेंद्रजींचं हे जे स्टेटमेंट आहे या स्टेटमेंटमध्येच ही गोष्ट दडलेली आहे की जेणेकरून त्यांच्यासारख्या एका चाणक्य नेत्याला विधानसभेला काय होणार याची कुणकुण ही स्पष्ट लागलेली दिसते आणि त्यामुळे विधानसभेमध्ये अशा पद्धतीनं पुन्हा पानिपत होऊ नये यासाठी कदाचित त्यांनी ही भावना व्यक्त केली असेल। परंतु महाविकास आघाडीच्या मागे महाराष्ट्रातली जनता ही ठामपणे उभी राहिलेली आहे। फोडाफोडीचं राजकारण असेल किंवा तत्व, निष्ठा, मूल्य, स्वाभिमान या गोष्टी कुठेतरी अडगळीत टाकण्याचा जो प्रकार गेल्या काही वर्षामध्ये गेल्या 2-2.5 वर्षामध्ये झाला हा महाराष्ट्राच्या जनतेला आवडलेला नाही, हे लोकसभेच्या निकालांनी स्पष्ट दाखवून दिले। बारामतीमध्ये शरद पवारांना मतदेखील मिळाले, म्हणजे अजित पवारांना डावलले गेले, तर बारामती आणि शिरूर असेल जर विधानसभेकडे कसं पाहता याच्याकडे? नक्कीच केवळ बारामती आणि शिरूर नाही, संपूर्ण महाराष्ट्रातच जर एकूण आपण महाविकास आघाडीच्या निवडून आलेल्या सगळ्याच खासदारांचं जर मताधिक्य बघितलं तर हे सिग्निफिकंट मताधिक्य आहे। म्हणजे शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये केवळ भोसरीचा अगदी काठावरचा अपवाद वगळला तर सगळीकडे एक सबस्टॅन्शियल मताधिक्य हे महाविकास आघाडीला मिळालेलं आहे आणि त्याच पद्धतीने बारामतीची परिस्थिती आहे। त्यामुळे विधानसभेमध्ये नक्कीच एक सकारात्मक निकाल लागेल अशी आम्हाला अपेक्षा आहे। खरं तर दिल्लीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या बैठका सुरू आहेत, तुम्हाला सुद्धा दिल्लीला बोलवलं आहे, काय एकंदरीत चित्र असेल? सरकार बनवण्यासाठी काय प्रयत्न असतील? नक्कीच सरकार बनवण्याचा इंडिया आघाडीचा नक्कीच प्रयत्न असेल। आज संध्याकाळी इंडिया आघाडीची बैठक होते, यामध्ये ज्येष्ठ नेते या संदर्भातली भूमिका ही नक्की स्पष्ट करतील आणि एकूण वरिष्ठ नेत्यांची जी भूमिका ज्या पद्धतीने स्पष्ट होईल त्यानुसार आपल्याला चित्र समजेल। खरं तर आशिष शेलारने एक जुनं वक्तव्य केलं होतं की 18 जागा जर आल्या तर मी राजकारणातून संन्यास घेईल, तर याच्याकडे कसं पाहता? नाही, मला वाटतं शेलार साहेबांनी केलेलं वक्तव्य त्यामुळे त्यावर आता प्रतिक्रिया शेलार साहेबांनीच दिली पाहिजे। त्यामुळे मी काय वेगळं बोलणार, कारण मी ते वक्तव्य बोललो नव्हतो, ते वक्तव्य शेलार साहेबांनी केलं होतं, तर त्यांनी आता ते काय करणार हे त्यांनी सांगावं। खरं तर महायुतीकडनं 45 पारचा आकडा बोलला जात होता, मात्र 45 पार म्हणजे भाजपला एक आकडा म्हणजे दुहेरी आकडा सुद्धा काढता आला नाहीये, तर नक्की काय परिणाम झाले असेल, कशामुळे असं चित्र पाहायला मिळतं? नाही, वस्तुस्थिती आहे, कारण शेतकऱ्यांकडे केलेलं अक्षम्य दुर्लक्ष, कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर ज्या पद्धतीनं एक अन्याय करण्यात आला, कांदा उत्पादक शेतकरी असतील, सोयाबीन उत्पादक शेतकरी असतील, कापूस उत्पादक शेतकरी असतील, हा सगळा शेतकरी नाडला गेला होता। त्याबरोबरीनं महाराष्ट्रातून एका पाठोपाठ एक जे उद्योगधंदे जात होते, म्हणजे मला आठवतं माननीय देवेंद्रजी फडणवीस कुठल्या तरी सभेमध्ये किंवा कुठल्या तरी पब्लिक डोमेनमध्ये त्यांचं एक वक्तव्य आहे की मग गुजरातमध्ये प्रोजेक्ट जात आहेत तर गुजरात काय पाकिस्तानात आहे का? आणि यावेळी महाराष्ट्राच्या युवकांनी असं ठरवलं होतं की बरं ठीक आहे, असं जर तुमचं म्हणणं असेल तर मग आम्ही आत्ताच्या मतदानातून ही गोष्ट दाखवून देतो, कारण हातचा रोजगार जेव्हा जातो
जेव्हा मोठमोठे प्रोजेक्ट्स हे हातातून जातात तेव्हा युवकसुद्धा अस्वस्थ आहे, शेतकरी अस्वस्थ आहे, महागाईचे चटके बसत आहेत. आणि हे सगळं असताना केवळ आकड्यांचा खेळ हा भारतीय जनता पक्षाकडून केला जात होता. म्हणजे केंद्र पातळीवर अबकी बार 400 पारचा नारा होता, महाराष्ट्रात अबकी बार म्हणजे 45 पार असे जे नारे होते. यापेक्षा सर्वसामान्य जनतेला महत्त्वाची गोष्ट ही होती, आमचे प्रश्न जे आहेत या प्रश्नांवर आपण बोलूयात. आणि या प्रश्नांवर बोललं गेलं नाही याचा फटका कुठेतरी महायुतीला बसलेला दिसतोय. खरं तर भाजपने पहिली शिवसेना फोडली, नंतर राष्ट्रवादी फोडली. हे फोडाफोडीचं राजकारण जनतेला पटलं नाही का? हे स्पष्ट दिसतं की या पद्धतीचं फोडाफोडीचं राजकारण महाराष्ट्राची स्वाभिमानी जनता कधीही सहन करणार नाही. आणि महाराष्ट्राच्या स्वाभिमानी जनतेनं मतदानातून हे दाखवून दिले. त्याबद्दल मी तमाम महाराष्ट्रातल्या जनतेचं मनापासून कौतुक करतो, अभिनंदन करतो. नक्की ज्या आपण पाहिलं की राज्यामध्ये जे फोडाफोडीचं राजकारण झालं हे राजकारण कुठेतरी जनतेला पटलं नाही. आणि याच अनुषंगाने जो लोकसभेचा जो महाराष्ट्रामधील निकाल आहे तो समोर आलेला आहे. त्यामुळं कुठेतरी पुढील काळामध्ये या पद्धतीने जे फोडाफोडीचं राजकारण झालं हे राजकारण नागरिकांना आणि जनतेला पटलं नसल्याचं वक्तव्य या ठिकाणी खासदार अमोल कोल्हे यांनी केलेलं पाहायला मिळतं आहे. त्यावरून सुशांत राऊत, मी सुनील तिकडे, TV9 मराठी, नारायणगाव, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.